सोलापुरात एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून एसआरपीएफच्या एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे घडली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत जवानाचे नाव विलास सर्जेराव शिंदे, वय 35 वर्षे असून ते मूळचे कळकंब, जिल्हा धाराशिव येथे रहिवासी होते. सध्या ते सासरच्या घरी मुळेगाव सोलापूर येथे वास्तव्यास होते. विलास शिंदे हे दौंड येथील एसआरपीएफ बल गट क्रमांक 7 येथे कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार 12 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विलास शिंदे यांनी सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना बेशुद्ध अवस्थेत जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान विलास शिंदे यांची पत्नी पूनम श्याम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 3 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार विलास शिंदे आणि पूनम काळे यांचा 2014 मध्ये प्रेमविवाह झाला होता. या विवाहाला विरोध करत विलास शिंदे यांच्या काही नातेवाईकांनी दोघांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी त्याचवेळी पूनम काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या संपूर्ण घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्नी पूनम काळे यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.